गुड मॉर्निंग का. गुड मॉर्निंग का. कालपर्यंतच्या नोट्स सर्वांना भेटल्या? येस मॅम. सॉरी. तुम्ही ग्रुप डिस्कशन स्टार्ट केलाय, रोज मॉक करत आहे. तुम्ही एक दुसऱ्यांसोबत कनेक्ट केला आहे की नाही केलाय? जसं मी बोलली 3-4 लोकांचा तरी ग्रुप बनवा, जो ज्यांच्यासोबत तुमचा टाइम मॅनेज होत असेल. ठीक आहे. ग्रुप बनवलाय पण अजून डिस्कशन स्टार्ट नाही केलंय. ओके. जावाचं लेक्चर अटेंड करत आहे ना तुम्ही? हो करत आहे. तर मग तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे सांगितलंय, ते झालंय का करून? हो झालेलं आहे. ओके. तर तुम्ही दोन, आरती आणि तुम्ही तर कॉन्टॅक्ट मध्येच आहे. तुमच्यासोबत स्नेहाला तुम्ही घेऊ शकता. स्नेहा आहे, सोनाली आहे, ठीक आहे, स्वाती पण आहे. जे पण असतील, तुम्ही जेवढे जास्त लोक एकत्र येऊ शकता तुम्ही या, टाइम बघा आणि स्टार्ट करा. ठीक आहे. त्यामध्ये एकही दिवसाचा गॅप पडायला नको. जे आपण कंटेंट शिकत आहे रोजच्या रोज, तेवढे तरी ऍटलिस्ट तुम्ही डिस्कस केलेच पाहिजे. ठीक आहे. हो. तर हे स्टार्ट करा. म्हणजे कसं आहे की डे बाय डे आपला सिलेबस वाढत जाईल. मग एका टाइमला जाऊन एका तासामध्ये तुम्ही डिस्कस करू शकाल असं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे जर रोजच्या रोज कव्हर करत गेले तर मग एंडिंगला असं होणार नाही की पूर्ण सिलेबस एकत्र आलाय. आणि हो. त्यामध्ये कसं आहे की बरेच दिवसापासून बऱ्याच लोकांचा गॅप आहे. त्यांना एक बोलायची सवय नाही आहे. येत जरी सगळं असलं तरी एक्सप्रेस करू शकत नाही. ते आपल्याला प्रॅक्टिसनीच अचीव करायचं आहे. त्यामुळे मॉक हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही आता केला नाही ना, मग जेव्हा तुम्ही रिअल टाइम मध्ये इंटरव्ह्यू द्यायला स्टार्ट कराल, मग तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतील. जास्त की तुम्हाला कधी कधी येत असेल तरी तुम्ही सांगू शकत नाही, कधी पॅनिक कराल. तर रोजच्या रोज मोस्टली तुम्ही व्हिडिओ ऑन करूनच मॉक करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि एका स्टँडर्ड वे मध्ये जा. म्हणजे तुम्ही असं नाही आहे की काही विचारत आहे, काही गप्पा करत आहे. त्यापेक्षा फायनल इंटरव्ह्यू मध्ये होते तसेच एक दुसऱ्याला क्वेश्चन करा. स्ट्रिक्टली इंग्लिश मध्येच बोला. इंट्रोडक्शन त्याच वेने प्रिपेअर्ड करा. ठीक आहे. रिपिटेटिव्हली क्वेश्चन विचारा. एकाला 20 मिनिट असं स्टार्टिंगला 20 मिनिट ठेवा एकासाठी. अदर 3 पीपल त्या एकाच पीपलला क्वेश्चन करा. तर या वे मध्ये जर प्रॅक्टिस केली तर मग काय होईल, एका लेवलला जाऊन तुमच्यात तो कॉन्फिडन्स येईल की आता तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला आन्सर करू शकता. ठीक आहे. आणि एकट्यामध्ये स्टडी केल्यापेक्षा जर आपण ग्रुप डिस्कशन करून करत असाल तर तुमचे पॉईंट जास्त क्लिअर होतील, ते लवकर लक्षात राहतात. ठीक आहे. तर आता आपण असं लिहून पाहून किंवा डायग्राम काढून अशा गोष्टी करायचा टाइम नाही आहे. जास्तीत जास्त तुमची अंडरस्टँडिंग जेवढी वाढेल तेवढं तुम्ही चांगला आन्सर देऊ शकाल. त्यामुळे तुम्ही जीडी म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकही दिवस मिस नका करू. तुम्ही कोणताही टाइम ठेवा. तर तुमच्यापैकी काही लोक बिझी आहेत, मॉर्निंग इव्हिनिंगला नाही करू शकत, तुम्ही दुपारी डिस्कस करा. ठीक आहे. जॉब तर करत नाही आहेत बरेच जण, तर त्यांच्याकडे दिवसभरात कधीतरी टाइम भेटूनच जातो. तर तुम्ही स्टार्टिंगला अर्धा तासापासून स्टार्ट करा, मग एका तासावर जा. कधी कधी यानंतर जेव्हा तुमचा सिलेबस वाढेल तुम्हाला 2-3 तास पण कनेक्ट करून प्रॅक्टिस करावी लागेल. जसे तुमचं जावा वगैरेचं प्रोग्रामिंग वाढेल, डे बाय डे प्रोग्राम्स वाढत जातील, मग तुम्हाला प्रॅक्टिस दिल्या जाईल, असाइनमेंट मिळतील. जेव्हा सेलेनियम स्टार्ट होईल तेव्हा पण तुम्हाला ऑटोमेशनसाठी स्क्रिप्ट राईट करावी लागेल. तर मग तुम्हाला टाइम वाढवावाच लागेल. पण तुम्ही आतापासून ऍटलीस्ट हाफ ॲन अवर कनेक्ट करून म्हणजे डिस्कशन करायची एक प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे. द मॅन्युअल असा पार्ट आहे की तुम्ही त्यामध्ये क्वेश्चन आन्सर डिस्कस करून एक दुसऱ्याला विचारून होऊन जाईल तुमचं, पण तुम्हाला ऑटोमेशनसाठी प्रॅक्टिसला खूप वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही आतापासूनच करा ते. त्या गोष्टीसाठी डिले करू नका की इनिशियल लेवल आहे, स्टार्टिंग आहे, तर आपण करूया, होईल, असं नका करू. ठीक आहे. आणि आता आपण जे मॉड्यूल शिकत आहे कालपासनं, फिश मॉड्यूल शिकलो, वॉटरफॉल शिकलो. एसडीएलसी एक जनरलाइज प्रोसेस आहे. तर फिश, वॉटरफॉल काही जणांना काही प्रॉब्लेम असेल, लक्षात आला नसेल, तर आपण ते स्किप करून टाकलं तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आज आपण एक व्ही मॉडेल कव्हर करणार आहे. ते जस्ट आपल्या माहितीसाठी आहे. पण आपल्याला कोणत्याच इंटरव्ह्यू मध्ये पण सांगायचं नाहीये, किंवा चुकून तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला रेअर केसमध्ये तरी तुम्ही डायरेक्टली बोलून टाकायचं की मी अजाईलवर वर्क करते. ठीक आहे. जर तुम्हाला त्यामध्ये इन डिटेल गेला, मग आणखी क्रॉस क्वेश्चन झाला, मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपला अप्रोच हाच ठेवायचा आहे की आम्ही अजाईल मध्येच काम केलंय, 3 इयर्स जो एक्सपिरियन्स आहे. ओके. तर काही कळलं नसेल तरी आपण ते डिरेक्टली स्किप करू. आपण त्याचा एक इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला आहे.
तेवढा इनफ आहे तुमच्या माहितीसाठी की असेही काही मॉडेल प्रिव्हियसली इम्प्लिमेंट होत होते इंडस्ट्रीमध्ये. दॅट्स इट. त्या व्यतिरिक्त आपल्याला त्याचा काहीही फायदा नाही आहे किंवा इन फ्युचरही नसणार आहे. ठीक आहे, ते आउटडेटेड झालेले मॉडेल्स आहे. तर आपण आता व्ही मॉडेल बघूया. त्यामुळे त्याला एवढं तुम्ही लक्ष नका देऊ. जर कळत नसेल, काही कॉम्प्लेक्स वाटत असेल तर सरळ सरळ स्किप करून टाकायचं. हे 3 मॉडेल फक्त. ठीक आहे, आपल्याला याच्या बाबतीत तसं करता येणार नाही. अजाईलच्या बाबतीत अजाईल आपलं बेस्ट प्रॅक्टिस आहे आणि आपल्याला ते शिकायचंच आहे. तर आपला नेक्स्ट मॉड्यूल आहे व्ही मॉडेल. तर काही ते जे प्रिन्सिपल्स होते 7 प्रिन्सिपल त्यातलं पेस्टिसाइड पॅराडॉक्स आणि डिफेक्ट क्लटरिंग एकदा सांगते का? हा, ते सांगते मी. बट प्रिन्सिपल पण कसे आहेत की तुम्हाला क्वेश्चन नाही येणार तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. पेस्टिसाइड पॅराडॉक्स म्हणजे काय आहे? जेव्हा तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करता, तुम्ही त्यासाठी काही टेस्ट केसेस, टेस्ट सिनेरिओ लिहिता, राईट? तुमचं पर्टिक्युलर मॉड्यूल सॉफ्टवेअर डिलिव्हर होतं, लाईव्ह जातं. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये कधी काही प्रॉब्लेम आला तर चेंजेस रेज होतात. म्हणजे काही त्यांना नवीन फीचर ऍड करायचे असतील किंवा प्रिव्हियस फंक्शनालिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तर त्या केसमध्ये तसे चेंजेससाठी रिक्वेस्ट येतात किंवा आपण बोलू की तिकीट रेज होतात. मग काय होतं, परत आपल्याकडे आले तर आपण कोणत्याही या प्रिव्हियस मॉडेल पैकी एखादं कन्सिडर करा. तर मग त्याच्या नेक्स्ट व्हर्जनमध्ये ते काय केले जातात, कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. मग त्यामध्ये ते चेंजेस इम्प्लिमेंट होतात. जेव्हा चेंजेस इम्प्लिमेंट होतात तर प्रिव्हियस कोडमध्येच ते चेंजेस इंटिग्रेट केल्या जातात, राईट? तर सपोज तुमच्या समोर इथे एक पेज आहे, माझी स्क्रीन शेअर आहे ना, तुम्हाला दिसत असेल. आता इथे एक वर्ड डॉक्युमेंट ओपन आहे. लेट सपोज तुम्ही कन्सिडर करा की हा प्रोजेक्ट क्लायंटला डिलिव्हर झालेला आहे. यासाठी मी टेस्ट केसेस लिहिल्या, सगळी प्रोसिजर झालेली आहे, फंक्शनल टेस्टिंग वगैरे, आणि लाईव्ह गेलेला आहे. त्यानंतर त्यांच्याकडनं एक डिमांड आली असेल की इथे त्यांना, माझा ॲरो दिसत आहे ना टॉपला, इथे त्यांना टायमर हवाय. ठीक आहे. अशी एक डिमांड आली असेल, एक चेंजेस आला. मग काय होईल, नेक्स्ट व्हर्जन मध्ये तो चेंज इम्प्लिमेंट होईल, त्यासाठी काहीतरी कोडिंग होईल आणि मग तो त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये कोडिंग इंटिग्रेट होईल. मग आता त्या केसमध्ये काय होईल, तुम्हाला परत टेस्टिंग परफॉर्म करावी लागेल, राईट? तुम्ही टेस्टिंग परफॉर्म कराल की पर्टिक्युलर फंक्शनालिटी करेक्टली इम्प्लिमेंट झाली आहे का. मग आता हा जो चेंजेस आला, हा केल्यानंतर मग परत आपल्याला एकदा तिथं रिग्रेशन टेस्टचा एक राऊंड परफॉर्म करावा लागत असतो. म्हणजे हा चेंज इंटिग्रेट झाल्यामुळे या अदर फंक्शनालिटीची कोडिंग तर कुठे ब्रेक होत नाही आहे ना, हे बघावं लागतं आपल्याला. ऍज अ टेस्टर, ऍज अ डेव्हलपर, ह्या गोष्टींची त्यांना काळजी घ्यावी लागते की आपण नवीन फंक्शनालिटी टाकली पण त्या फंक्शनालिटीमुळे अदर फंक्शनालिटी तर इम्पॅक्ट झाली नाही आहे का. मग त्या केसेसमध्ये ते परत टेस्ट केसेस लिहितात का, नाही, प्रिव्हियस व्हर्जनमध्ये त्यांनी टेस्ट केसेस राईट केलेल्या असतात, मग ते इथे एक्झिक्यूट करतात त्या टेस्ट केसेस. ओके. तर मग आता असे चेंजेस प्रत्येक वेळेस येतच राहतात. असे कितीतरी व्हर्जन ऍप्लिकेशनचे लॉन्च होत असतात, महिन्यातनं, वर्षातनं, एखाद्या वर्षामधून येतात, काही याचे 6 महिन्यातून येतात, काही याचे 3 महिन्यातून येतात. मग एवढे जेव्हा चेंजेस होतात तर ह्या प्रिव्हियसली राईट केलेल्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात रिग्रेशन सूटमध्ये. मग हे जे कंटिन्युअस अशी सायकल सुरू आहे, अशी खूपदा आपण मग त्या टेस्ट केसेस लिहितो, एक्झिक्यूट करतो अदर फंक्शनालिटीजसाठी. तर या रिपिटेटिव्ह केसमध्ये एका लेवलला जाऊन असा इश्यू होतो की तुम्हाला काही नवीन बग भेटणंच बंद होऊन जातात. आपण त्याच टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो, काही सिनारिओ कधीच चेंज झालेले असतील, काही फंक्शनालिटी इंटर रिलेटेड असतील, तरी तिथं टेस्ट केसेस नवीन लिहिलेल्या नसतात, त्याच ते एक्झिक्यूट करणं सुरू असतात प्रिव्हियस फंक्शनालिटीसाठी. तर मग त्या केसमध्ये असे चान्सेस होऊन जातात की त्या रिपिटेटिव्ह टेस्ट केसेस आपण यूज केल्यामुळे बग भेटण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. ठीक आहे. जर तिकडे काही नवीन बग अकरही झाला असेल पण आपला टेस्टिंगचा अप्रोचच आपण बदललेला नाही, नवीन सिनारिओज यूज केलेले नाहीत, त्यामुळे तिथे बग भेटण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. मग त्या केसमध्ये आपल्याला तिथे गरज पडते की आपण आपल्या ज्या प्रिव्हियस राईट केलेल्या टेस्ट केसेस आहेत त्या परत रिव्ह्यू आपण करायला हव्यात. त्यानंतर काही नवीन वेनं त्यामध्ये बघायला हवं की काही नवीन सिनारिओ झाले आहेत का क्रिएट, नवीन टेस्ट केसेस कशा राईट करता येतील, तर ती एक तिकडे नीड होऊन जाते. तर याच गोष्टीला पेस्टिसाइड पॅराडॉक्स म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या ओल्ड टेस्ट केसेस आहेत तुमच्या घिसापिठ्या, त्याच त्या परत परत रन करत आहे, तर त्यामध्ये तुमचे चान्सेस ऑफ बग जे आहेत फाइंड करण्याचे ते कमी होऊन जातात. ठीक आहे. तिथे बग असेल तरी तुम्ही कुठेतरी चुकीचा किंवा तोच तो अप्रोच वापरत असल्यामुळे तुम्हाला बग मिळणार नाही. तर मग त्या केसमध्ये तुम्ही नवीन टेस्ट केसेस राईट करायच्या. ओके. परत नव्याने सिनारिओ आयडेंटिफाय करायचे, फंक्शनालिटी समजून घ्यायची आणि नवीन टेस्ट केसेस राईट करायच्या, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त बग भेटू शकतील. ठीक आहे. हे झालं पेस्टिसाइड पॅराडॉक्स.
दुसरं काय विचारलं तुम्ही, डिफेक्ट क्लस्टरिंग, राईट? हं, हं. डिफेक्ट क्लस्टरिंग मध्ये कसं असतं की क्लस्टरिंग म्हणजे इन शॉर्ट काय आहे, ग्रुपिंग केल्या जाते. ठीक आहे, तर एका छोट्या छोटे जे फंक्शन असतात कॉम्प्लेक्स वगैरे, त्या फंक्शनचीच त्या फंक्शन मध्येच डिफेक्ट फाइंड केल्या जातात आणि त्याचं ग्रुपिंग केल्या जातं आणि ते रिझॉल्व्ह केल्या जातात. ठीक आहे, म्हणजे आता प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काय असतं की डिफरंट डिफरंट मॉड्यूल असतात. त्यामधले असे काही मॉड्यूल्स असतात जे रिपिटेटिव्हली यूज आहे, त्याची कोडिंग कॉम्प्लेक्स आहे, त्याची फंक्शनालिटी कॉम्प्लेक्स आहे. पण काही मॉड्यूल असे असतात की ते रिपिटेटिव्हली यूज पण होत नाही, रेअर फंक्शनालिटीज असते, कधी कधीच कस्टमर व्हिजिट करू शकतात, असे असतात. आणि इझी टू वे म्हणजे इझी वेनं आपण त्याला टेस्ट करू शकतो. तर मग या केसमध्ये गरज अशी पडते की त्या कॉम्प्लेक्स मॉडेलला आपण जास्त फोकस करायचे आणि त्याशी रिलेटेड कोरिलेटेड बोला, कोरिलेटेड जे पण बग्स आहेत त्याला ग्रुप करायचं आणि त्याला रिझॉल्व्ह करायचं. ठीक आहे, त्या मॉड्यूलवर पर्टिक्युलर मॉड्यूलवर जास्त फोकस करायचं. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जेही बग असतील त्याचं एक ग्रुपिंग करतात ते, म्हणजेच क्लस्टर्ड करतात आणि त्याला रिझॉल्व्ह करतात. ठीक आहे, जर काही डिपेंडंट मॉड्यूल असतील त्याला पण फोकस केलं जातं. इन शॉर्ट तुम्ही क्लस्टरिंग करतात मीन्स ग्रुपिंग करतात काही कॉम्प्लेक्स मॉड्यूल मधल्या डिफेक्ट्सची आणि त्याला रिझॉल्व्ह करतात. ठीक आहे, ओके. एवढंच कन्सेप्ट आहे त्यामध्ये. त्यानंतर गाईज आपण नेक्स्ट व्ही मॉडेल बघणार आहे. ठीक आहे, तर व्ही मॉडेल याचं नाव यासाठी असं आहे व्ही मॉडेल की यामध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन ही जी प्रोसेस आहे ही पॅरलली चालत असते. ठीक आहे, म्हणजे एका साईडला जर प्लॅन डिझाईन होत असेल कोडिंगचा टेस्टिंगचा, तर सेम टाइमला इकडे अनालिसिस फेज होत असेल, तर असं म्हणजे व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन हे जे आहे हे एक पॅरलली तिकडे वर्क होत असतं. आता इकडे दोन वे आहेत, एक आहे लाईफ सायकल डेव्हलपमेंट आणि दुसरं आहे लाईफ सायकल टेस्टिंग. आता हे दोनही टेस्टिंग आणि डेव्हलपमेंट मध्ये आपण बघितलंय की जोपर्यंत डेव्हलपमेंट फेज असेल तोपर्यंत तिकडे कोणती प्रोसेस सुरू असते, काहीच. आपण त्या मॉड्यूल मध्ये बघितलं आहे फिश मॉड्यूल मध्ये, तिकडे रिव्ह्यू प्रोसेस असते म्हणजेच व्हेरिफिकेशन प्रोसेस असते. आणि जेव्हा टेस्टिंग फेजला जाते मग व्हॅलिडेशन प्रोसेस करतो आपण. ठीक आहे, तर व्ही मॉडेल मध्ये असं असतं की प्रत्येक फेज मध्ये त्या फेज मधलं वर्क झाल्यानंतर त्याला व्हेरीफाय पण केलं जातं आणि व्हॅलिडेट पण केलं जातं. ठीक आहे, इन शॉर्ट टेस्ट केलं जातं. हे व्ही मॉडेल मधला एक रूल झाला. त्यानंतर इथे सेकंड पॉइंट असा आहे की हे एक प्लॅन ड्रिव्हन प्रोसेस आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये प्रत्येक फेज मध्ये नेक्स्ट टाइमला काय होणार आहे याचं प्रिव्हियसली प्लॅन केलेला असतो. प्रत्येक फेज मध्ये इथे डॉक्युमेंटेशन मेंटेन केलेलं असते. हा पण व्ही मॉडेलचा एक प्लस पॉइंट आहे. जसं अदर मॉड्यूल्स आहे त्यामध्ये कसं होतं की टेस्टिंगचे काही असतील ते टेस्टिंगचं प्रूफ कलेक्ट करतात, त्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन असतं वगैरे. पण इथे कसं असतं की प्रत्येक लेवलमध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन प्रोसेस होते. म्हणजे त्यांनी जे काम केलं आहे ते काम ते व्हेरीफाय करतात, रिव्ह्यू तर करतातच, प्लस त्याचं डॉक्युमेंटेशनही मेंटेन करून ठेवतात. ठीक आहे, म्हणजे पहिल्या लेवलमध्ये BRS SRS तर असेलच, पण जेव्हा ते अनालिसिस करत आहेत त्या टाइमला मग ते अनालिसिस रिलेटेड पण डॉक्युमेंट बनवतील. म्हणजे डिझाईन तर बनवतच आहेत, ठीक आहे, डिझाईनसाठी देत आहेत, पण मग SRS बनवताना पण त्यांनी काय काय स्टेप घेतल्या त्याचा पूर्ण हिस्ट्री करतील, त्याच्या काय स्टेप असू शकतात, काय स्टेप असायला हव्यात, या सगळ्यांचं एक डॉक्युमेंटेशन मेंटेन केलं जातं. नंतर मग नेक्स्ट लेवलला जाऊन हाय लेवल लो लेवल डिझाईनच्या बाबतीतही तेच केलं जातं, स्टेप वाईज डॉक्युमेंटेशन, त्याला व्हेरीफाय केलं जातं, व्हॅलिडेटही केलं जातं. ठीक आहे, आणि ही प्रोसेस एक सायमेंटेनियसली सुरू असते. इकडे BRS SRS प्रिपेअर्ड होईल त्या सेम टाइमला इकडे टेस्टिंग मध्ये एक डेव्हलपमेंट प्लॅन आणि टेस्टिंग प्लॅन प्रिपेअर्ड केला जात असतो, त्याला व्हेरीफाय केलं जात असतं. मग हाय लेवल डिझाईन आणि कोडिंग असेल, त्यानंतर इकडे काय होईल, व्हाईट बॉक्स टेस्टिंग होईल कोडिंग मध्येच. ठीक आहे, कोडिंगच्या फेज मध्येच व्हाईट बॉक्स टेस्टिंग होते, आपण बघितलंय डेव्हलपरची टेस्टिंग आहे. आणि ज्या टाइमला तिकडे त्यांचं सुरू असेल व्हाईट बॉक्स टेस्टिंग वगैरे, तर टेस्टर्स काय करतील, त्यांचा टेस्ट प्लॅन प्रिव्हियस लेवलला रेडी होता, त्यानंतर ते टेस्ट केस डिझाईन करतील. काही ही सिमिलर गोष्ट आहे. ठीक आहे, यामध्ये एक थोडंसं मायनर चेंजेस आहे फक्त. जसं तिकडे आपण बघितलं होतं की SRS शेअर होतो SDLC मध्ये सगळ्यांसोबत आणि मग ते त्यांचं काम करतात. तर हे थोडं तशाच टाईपमध्ये आहे, फक्त चेंजेस एवढा आहे की प्रत्येक लेवलमध्ये हे कुठेतरी स्वतःचं वर्क व्हॅलिडेट करत आहेत, व्हेरीफाय करत आहेत. ओके, मग हे टेस्ट केस डिझाईन टेस्टर्स इकडे करतील. त्यानंतर जसं तुमचं बिल्ड जे आहे ऍप्लिकेशन ते रेडी होईल, तर इकडे टेस्ट केस एक्झिक्युशन स्टार्ट होईल. ठीक आहे, या फेज मध्ये म्हणजेच टेस्टर्स त्यांचं सिस्टीम अँड फंक्शनॅलिटी जे इन डिटेल टेस्टिंग आहे ते करतील. मग ते बिल्ड काय होईल, इन्स्टॉल होईल. आणि जसं मग ते लाईव्ह गेलं त्यानंतरचं जे आहे फेज, त्यानंतर आपल्याला जर काही चेंजेस असले तर ते चेंज रेज होतात
एंड युजर कडनं किंवा क्लायंट कडनं बोला तुम्ही काही केसमध्ये, जसं थर्ड पार्टी टूल असतात काहीतरी, म्हणजे आपण कुणाला तरी सर्व्हिस देतो, ठीक आहे, आणि मग ते त्यांच्या त्यांच्या युजरला सर्व्हिस देतात. मग या केसमध्ये काय होतं की आपण ज्या पर्टिक्युलर मिड लेवल कंपनीला सर्व्हिस दिलाय ते आपल्याला चेंजेस रेस करतील. ओके, म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, सपोज आपण जर एखाद्या बँकेला एखादं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलंय, बँक ते यूज करत आहे, आपला कॉन्टॅक्ट कुणासोबत आहे, बँक सोबत आहे, आणि बँक मग त्या सॉफ्टवेअर थ्रू नंबर ऑफ कस्टमर साठी यूज करत आहे. मग नंबर ऑफ कस्टमर साठी यूज करत असताना त्यांना काही फंक्शनॅलिटी मध्ये प्रॉब्लेम आला तर आपल्यासोबत बँक कॉन्टॅक्ट करेल, राईट. मग आपल्याला त्यांच्याकडनं एक चेंज रिक्वेस्ट येईल, ठीक आहे, आणि मग त्या केसमध्ये प्रोजेक्ट वाले ते रिझॉल्व्ह करतील, ठीक आहे. ते मग सपोर्ट मध्ये येईल. चेंज रिक्वेस्ट हा क्वेश्चन, हे जी टर्म आहे ही तुम्ही चांगल्याने समजून घ्या. चेंज रिक्वेस्ट म्हणजे हेच असतं. एक तर काही कधी कधी असं होतं की प्रिव्हियस फंक्शनॅलिटी मध्ये प्रॉब्लेम असला तरी चेंज रिक्वेस्ट रेज होते, किंवा काही न्यू फीचर त्यांना ऍड करायचं असेल तरी पण चेंज रिक्वेस्ट रेज होत असते, ठीक आहे. तर हा सपोर्ट टीम मध्ये येईल चेंज रिक्वेस्ट, आणि मग ते त्यांना सर्व्हिस देतील, ठीक आहे. सर्व्हिस आफ्टर डिलिव्हरी जो फॅक्टर आपण बघितला होता तो या फेज मध्ये येईल. तर व्ही मॉडेलमध्ये सिम्पली तुम्ही एवढं लक्षात ठेवा की व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन हे पॅरलली होत असतं. त्यांच्या ज्या प्रत्येक फेज मध्ये जे वर्क करत आहेत ते व्हेरीफाय करतात, व्हॅलिडेट करतात. हे एक व्हॅल्यू ड्रिव्हन मॉडेल आहे, ठीक आहे. आता याचे ऍडव्हान्टेज कोणते कोणते आहेत? एकतर हे इझी टू अंडरस्टँड असतं. दुसरं गोष्ट म्हणजे त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग जे पण आहे ते आधीच बनलेलं, म्हणजे जर नेक्स्ट लेवलला जम्प करायच्या आधी प्रिव्हियस लेवलचं वर्क हे व्यवस्थित झालंच पाहिजे, हा एक याचा रूल आहे, आपण इन शॉर्ट बोलू शकतो, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये टाइम पण सेव्ह होत आहे, बिकॉज कसं असतं की जर आपण कोडिंगच्या लेवललाच व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन करत आहे, इट मीन्स तिथे 80 to 90% वर्क जे आहे ते अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट झालाय की नाही आपण क्रॉस चेक करत असतो. तर यामध्ये टेस्टिंग फेजला मग जास्त एफर्ट्स लागणार नाही, ठीक आहे. टेस्टिंग व्यवस्थित झाले तर एंड लेवलला त्यामध्ये जास्तीत जास्त बग भेटण्याचे चान्सेसही कमी असतात, ठीक आहे, जर रिक्वायरमेंट व्यवस्थित मॅच झाल्या तर. त्यामुळे अदर मॉड्यूल झाले, वॉटरफॉल झाले, एक फिश झाले, याच्या कम्पेअर मध्ये यामध्ये एक आपण असं बोलू शकतो की क्वालिटी प्रॉडक्ट आपण जास्त डिलिव्हर करू शकतो, ठीक आहे. वॉटरफॉल मॉडेल सारखे मॉडेल मध्ये काय होतं की एक सिक्वेन्शियल फ्लो मध्ये मॉड्यूल आहेत, ऑन टाइम चेंजेस तिकडे ऍक्सेप्ट करणं पॉसिबल नसतं, ठीक आहे. तर त्यामुळे काय होऊन जातं की तिकडे एक कॉम्प्लेक्सिटी असली किंवा काही प्रॉब्लेम जरी असले तरी ते चेंजेस तेव्हाच्या तेव्हा इम्प्लिमेंट होत नाहीत गाईज त्या मॉड्यूलमध्ये. तिकडे वेट करावं लागतं, जेव्हा त्या ऍप्लिकेशनचं नेक्स्ट व्हर्जन येतं तेव्हाच त्याचे चेंजेस जे आहेत ते त्यामध्ये इम्प्लिमेंट होतात. तर व्ही मॉडेलच्या केसमध्ये काय होतं की चेंज रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होते, फक्त मग त्याचा एक थोडा डिसएडव्हान्टेज असा होतो की जर आपण चेंज रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि तसे चेंज इम्प्लिमेंट केले तर आपल्याला त्या त्या लेवलला जाऊन परत डॉक्युमेंटेशन चेंज करावं लागतं, ठीक आहे. जसं की कोडिंगच्या रिलेटेड असेल, जर आपण चेंज ऍक्सेप्ट केला तर मग परत कोडिंग मध्ये कुठेतरी चेंजेस येतो आणि मग जे डॉक्युमेंटेशन मेंटेन केलंय त्यामध्ये पण त्यांना परत चेंज करावा लागतो. त्या प्रोसेसमध्ये थोडा टाइम जाऊ शकतो, तो डिसएडव्हान्टेजचा पार्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर स्मॉल जे प्लॅन्स असतात किंवा रिक्वायरमेंट्स असतात, यामध्ये काय आहे, जसं आपण इकडे बघितलं होतं वॉटरफॉल मध्ये की त्याचा ड्युरेशन 3 ते 6 महिने आहे, तसंच व्ही मॉडेलचं पण ड्युरेशन 3 ते 6 महिनेच आहे, ठीक आहे. आणि हे कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी यूज होत नाही, हा पण याचा एक हे आहे, काय बोलू शकतो आपण, डिसएडव्हान्टेज आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता या या ऍडव्हान्टेजच्या रिलेटेड. जर कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी हे यूज होत नाही, इट मीन्स कुठेतरी इझिली जे फंक्शनॅलिटी असेल अशाच प्रोजेक्टसाठी यूज होईल, तर त्याच्या रिक्वायरमेंट पण इझी असतील, ठीक आहे. म्हणजे त्या डेव्हलपर्ससाठी, टेस्टर्स, डिझायनरसाठी एक इझिली अंडरस्टँडिंग असेल, यावर त्यांना काही वेगळी R&D करावं नाही लागेल, काही एक्स्ट्रा केटीजची गरज नाही पडणार, ठीक आहे. तर असेच प्रोजेक्ट असतात इकडे जे इझी असतील, त्यासाठीच व्ही मॉडेल हे चॉईस केलेलं असते, ठीक आहे, किंवा करत होते, एक हिस्ट्री झालेली आहे, आता यूज होत नाही. तर तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे, व्ही मॉडेल म्हणजे एक व्हॅल्यू ड्रिव्हन मॉडेल आहे, यामध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन प्रोसेस हे पॅरलली होत असते. जेव्हा रिक्वायरमेंट ह्या इझी असतात किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट ह्या कॉम्प्लेक्स नसतील, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट नसेल, त्या केसमध्ये व्ही मॉडेलला अप्रोच केल्या जातं. इथे चेंजेस ऍक्सेप्ट होतात आणि ते तसे इम्प्लिमेंटही केल्या जातात. बट असे चेंजेस ऍक्सेप्ट केल्यामुळे काय होतं की डॉक्युमेंटेशन मध्ये चेंज करावं लागतं, तर तो एक व्ही मॉडेलचा ड्रॉबॅक आहे, ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी यूज होत नाही, हा पण व्ही मॉडेलचा एक ड्रॉबॅक आहे. एवढे 3-4 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे.
ठीक आहे. आणि व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन प्रोसेस काय असू शकते, तर व्हेरिफिकेशन मध्ये आपण बघितलंय की क्रॉस चेक केलं जातं. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक वे मध्ये काही चेंजेस येत आहे की नाही येत आहे हे चेक केलं जातं, एक क्रॉस व्हेरीफाय केलं जातं. आणि व्हॅलिडेशन मध्ये अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट प्रॉडक्ट बनला आहे का, ठीक आहे, हे प्रत्येक फंक्शनालिटीला इन डिटेल टेस्ट करून चेक केलं जातं. ठीक आहे. जर आपला ऍक्च्युअल रिझल्ट हा एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच होत असेल, इट मीन्स तुम्ही रिक्वायरमेंटला काय केलं आहे, अचीव केलं आहे. आणि नसेल होत तर मग कुठेतरी चेंजेसची तुम्हाला गरज आहे. ओके. तर तुम्हाला ऑलवेज तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट हा एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच करून घ्यायचा असतो. ठीक आहे. तुम्ही मॉडेल कोणतंही इम्प्लिमेंट करा, ऍज अ टेस्टर तुमचं वर्क हेच असेल की ऍक्च्युअल रिझल्टला एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच करणं. ओके. एवढंच व्ही मॉडेल मध्ये तर आहेच, पण हा एक जनरलाइज अप्रोच आहे, ऍज अ टेस्टर आपल्याला तेच फॉलो करायचं असतं. ठीक आहे गाईज, एवढं क्लिअर आहे. नेक्स्ट टर्म आपण बघणार आहे डीआरई. आता डीआरई ही एक जनरलाइज टर्म आहे, हे आपण बोलू शकतो कॅल्क्युलेशन बेस्ड टर्म आहे. तर डीआरई म्हणजे काय आहे, सिम्पली डिफेक्ट रिमूव्हल इफिशियन्सी. ठीक आहे, इथे मी लिहिलं नाहीये, तुम्ही नोट करून घ्या. डिफेक्ट रिमूव्हल इफिशियन्सी आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय चेक केल्या जातं, नंबर ऑफ डिफेक्ट्स फाउंड इंटरनली. आता गाईज यासाठी तुम्हाला आधी एक टर्म अशी समजावी लागेल की कोणत्याही कंपनीमध्ये आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये वर्क करत आहे तर डिफरंट एन्व्हायरमेंट असतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले असतं डेव एन्व्हायरमेंट, जे डेव्हलपर्सचं एन्व्हायरमेंट असतं. तुम्हाला कळत आहे सगळ्यांना, आतापर्यंतचे क्लिअर आहे. आपण डीआरई वर जम्प करू शकतो. सर्व सर्व लोक. हो मेघा. ठीक आहे. तर आपण आता डीआरई बघणार आहे. तर गाईज डीआरई बघण्यासाठी आपण आधी थोडं एन्व्हायरमेंटचं डिस्कस करूया. तर कंपनीमध्ये डिफरंट एन्व्हायरमेंट्स असतात. सगळ्यात पहिलं डेव एन्व्हायरमेंट असतं. ठीक आहे, ते डेव्हलपर्सचं एन्व्हायरमेंट असतं. त्यामध्ये पूर्ण कोडिंग डेव्हलपमेंट ही होत असते आणि त्याच लेवलला डब्ल्यूबीटी पण परफॉर्म होत असते. ठीक आहे. डब्ल्यूबीटी म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग, जे डेव्हलपर परफॉर्म करतात. तर मग त्या डब्ल्यूबीटी मध्ये ते युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग या दोन टेस्टिंग पण परफॉर्म करत असतात. ठीक आहे. आपल्याला एन्व्हायरमेंट हा सेपरेट टॉपिक आहे, तो आपण नंतर समजूनच घेऊया, जेव्हा त्या त्या टॉपिकवर जाऊ तर इन डिटेल समजू. पण डीआरई समजायसाठी एक हाय लेवलला आपण समजून घेऊ की कोणते एन्व्हायरमेंट असतात. तर डेव असतं एक, त्यानंतर दुसरं एसआयटी एन्व्हायरमेंट असतं. ठीक आहे. एसआयटी एन्व्हायरमेंट मीन्स सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके. एसआयटी एन्व्हायरमेंट हे टेस्टर्सचं एन्व्हायरमेंट असतं, त्यामध्ये बीबीटी परफॉर्म होते, म्हणजेच ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. आणि त्यामध्ये पण मग फंक्शनल आणि नॉन फंक्शनल अशा दोन टाईपच्या टेस्टिंग परफॉर्म होतात, आणि त्यामध्ये पण काही डिफरंट टाइप्स आहे. ठीक आहे. हे एसआयटी म्हणजे टेस्टर्सचं एन्व्हायरमेंट झालं. त्यानंतर युएटी असतं, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. ठीक आहे. तर युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे क्लायंट साईडचं एन्व्हायरमेंट असतं. आपला प्रोजेक्ट रेडी झाल्यानंतर आपण त्यांना डिलिव्हर करतो, त्यांच्या साईडला मग ते आणखी टेस्टिंग परफॉर्म करतात रिक्वायरमेंटनुसार. त्यानंतर ते चेक करतात की लोड टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग अशा काही गोष्टी असतात, त्यांच्याकडे टूल्स असतात. तर ऍक्च्युअल तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून ते टेस्टिंग परफॉर्म करत असतात, म्हणजे प्रॉडक्ट लॉन्च व्हायच्या आधी ह्या टेस्टिंग तिकडे परफॉर्म होत असतात. तर ते एक युएटी एन्व्हायरमेंट असतं, आणि त्यामध्ये नंतर मग प्रॉड एन्व्हायरमेंट असतं, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट लाईव्ह जातो. ठीक आहे. तर हे एक असे 4 एन्व्हायरमेंट असतात. यापैकी आपल्याला प्रॉडचं काही शिकायचं नाहीये, बट आपण डेव, एसआयटी आणि युएटी हे 3 व्यवस्थित बघूया. ठीक आहे. तर इकडे आता तुम्ही लक्षात घ्या ही टर्म समजायसाठी, डीआरई मध्ये काय असतं, डीआरई इक्वल्स टू ए डिवायडेड बाय ए प्लस बी. तर इथे ए म्हणजे कन्सिडर केला एसआयटी एन्व्हायरमेंट, म्हणजे नंबर ऑफ डिफेक्ट जे आपण फाइंड करणार आहे, आम्ही जे फाइंड करतो एसआयटी मध्ये ऍज अ टेस्टर, ते डिफेक्ट म्हणजे तुमची झाली टर्म ए. ठीक आहे. म्हणजेच त्या डिफेक्टला तुम्ही इंटरनल डिफेक्ट पण बोलू शकता. तर ऍज अ टेस्टर म्हणून एसआयटी मध्ये आपण जेही टेस्ट डिफेक्ट फाइंड करणार आहे त्याचा काउंट म्हणजे तुमची झाली टर्म ए. आणि आता बी म्हणजे काय झालं की जेवढे डिफेक्ट तुम्हाला युएटी मध्ये भेटणार आहे, म्हणजे एसआयटी मध्ये टेस्टिंग परफॉर्म झाल्यानंतर प्रॉडक्ट पूर्णपणे टेस्ट होतं, इंटिग्रेशन टेस्टिंग होते, लास्ट मधली एंड टू एंड टेस्टिंग होते. ठीक आहे. एंड टू एंड टेस्टिंग अशी असते की तुमच्या सगळ्या सिस्टीम अँड फंक्शनॅलिटी टेस्टिंग झाल्यानंतरही प्रत्येक मॉड्यूलला इंटिग्रेट केलं जातं किंवा मर्ज केलं जातं, आणि त्यानंतर मग होल फंक्शनॅलिटी टेस्टिंग परत एकदा केली जाते. तर त्याला एंड टू एंड टेस्टिंग बोलतात. तर जसं तुमचं एंड टू एंड टेस्टिंग आणि सगळे टेस्टिंग अप्रोचेस परफॉर्म झाले
त्यानंतर तुमचं प्रॉडक्ट युएटीला जातं. मग युएटी तिकडे परत टेस्टिंग परफॉर्म करते. ठीक आहे. मग युएटी टेस्टिंग परफॉर्म करत असताना जर त्यांना काही इश्यू आला, एन्व्हायरमेंटमुळे असेल किंवा आपण काही एसआयटी मध्ये मिस केलं असेल त्यामुळे असेल, तर ते जे डिफेक्ट असतात ते टर्म बी मध्ये काउंट केल्या जातात. ठीक आहे. आणि हे जे टोटल डिफेक्ट आहे याचा एक रेशो काढला जातो. ठीक आहे. ए म्हणजे टोटल डिफेक्ट जे एसआयटी मध्ये भेटतात त्याला इंटरनल डिफेक्ट बोलायचं. बी म्हणजे जे टोटल डिफेक्ट जे युएटी एन्व्हायरमेंट मध्ये भेटतील, क्लायंट एन्व्हायरमेंट मध्ये, ते झाले. ठीक आहे. त्याला एक्सटर्नल डिफेक्ट बोला आणि याचा रेशो हा फाइंड केला जातो. आता सपोज तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला एसआयटी मध्ये 10 डिफेक्ट भेटले. ठीक आहे. तुमचं ऍप्लिकेशन युएटी मध्ये गेलं आणि तिकडे तुम्हाला 0 डिफेक्ट भेटले, तर मग तुमचा रेशो इकडे काय असेल? काहीच. ए मध्ये तुम्हाला एसआयटी मध्ये 10 डिफेक्ट भेटले. ठीक आहे. आणि युएटी मध्ये तुमच्या लकमुळे म्हणजे किंवा असं समजा की एसआयटी मध्ये चांगली टेस्टिंग परफॉर्म झाली आहे, तर युएटी मध्ये एक पण डिफेक्ट नाही भेटला, 0 डिफेक्ट भेटला, तर मग या केसमध्ये तुमचा रेशो काय असेल इकडे? 1:1. बरोबर, 1 येईल. राईट. 10 डिवायडेड बाय 10 प्लस 0 येईल, तर ते 1 येईल. 1 आली म्हणजे तुमची टेस्टिंगची जी इफिशियन्सी आहे आपण काय बोलू शकतो? कशी आहे? 100%. या म्हणजे गुड आहे. आपण काय केलं आहे? टेस्टिंग व्यवस्थित अचीव्ह केली आहे. कारण एकही डिफेक्ट एसआयटी मधनं मिस झालेला नाही. मिस झाला असता तर तो युएटी मध्ये फाइंड झाला असता. ठीक आहे. तर तुमची इथे काय होईल? टेस्टिंगची जी इफिशियन्सी आहे ती एक चांगल्या लेवलला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा बेटर टेस्टिंग झाली आहे तुम्ही बोला, जर त्याचा 1 आलेला असेल रेशो. सेकंड केस मध्ये तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला एक 4-5 डिफेक्ट भेटले, तर तुमचं असेल सपोज इकडे युएटी एसआयटी मध्ये 10 भेटले होते आणि मग परत युएटी मध्ये 4-5 डिफेक्ट भेटले, मग त्या केसमध्ये काय होईल? तुमचा रेशो थोडा पॉइंट मध्ये जाईल. राईट. काही 0.7 येईल, 0.8 येईल, असं येईल ना. बरोबर आहे. जेवढे नंबर ऑफ डिफेक्ट फाइंड झाले तेवढा तुमचा रेशो कुठेतरी कमी होत जाईल. बरोबर आहे. येस. हा. तर मग या केसमध्ये काय होईल? त्याच्यानुसार तुमची टेस्टिंग हे होईल. आता सपोज तुम्हाला एखाद दुसराच डिफेक्ट भेटला, तर तुम्ही बोलू शकता की टेस्टिंग तरी पण एका चांगल्या लेवलला आहे. कारण असं होतच नाही गाईज की तुम्ही 100% देऊ शकाल. तर ऑलवेज चान्स असतात की तुम्हाला एखाद दुसरा डिफेक्ट तरी युएटी वाले फाइंडच करतील आणि रेजस होईल. ठीक आहे. तिकडले डिफेक्ट तिथे सॉल्व्ह होतात. क्लायंट साईडला टेस्टर डेव्हलपरची टीम असते, ते तिकडे सॉल्व्ह करतात, तो वेगळा इश्यू. पण एक ओव्हरऑल टेस्टिंग कशी झाली आहे, प्रोजेक्टचं वर्क कसं झालं यासाठी एक डीआरई काउंट केला जातो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त डीआरई म्हणजे काय हवी आहे, काय असतं हे माहित असायला हवं. सेकंड, त्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर आले, मग एसआयटी मधले बग प्लस युएटी मधले बग आणि त्याचा रेशो, एवढंच तुम्ही डीआरई मध्ये समजायचं. आणि बेस्ट टेस्टिंग केव्हा आहे असं म्हणू शकता तुम्ही, तर त्याचा रेशो जेव्हा 1 असेल, ठीक आहे, तेव्हा ते तुमचं एक बेस्ट टेस्टिंग असेल. आणि मग त्याखाली जर काउंट जात असेल तर मग ते वर्स्ट केस आहे. ठीक आहे. डीआरई क्लिअर आहे सगळ्यांना? डीआरई वर क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज डीआरई. तर यामध्ये तुम्ही फक्त डीआरईचा लॉंग फॉर्म सांगा, प्लस त्याचा एक फॉर्म्युला सांगा आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म येतात त्या सांगा. ठीक आहे. आणि आपण हे असं काही काउंट करत नाही आपल्या लेवलला, बिकॉज हे होल प्रोजेक्टच्या रिलेटेड असतं. आपण जी पण डिलिव्हरी देतात त्याच्या रिलेटेड. तर हे स्क्रम मास्टर, डिलिव्हरी मॅनेजर यांच्या टर्म्स आहेत. ठीक आहे. ते हे काउंट करतात. क्लिअर आहे गाईज? व्ही मॉड्यूल आणि डीआरई पर्यंत कन्फ्युजन आहे कुणाला काही? नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे अजाईल. तर आता अजाईल आपल्यासाठी एक आयएमपी मॉड्यूल असणार आहे. ठीक आहे. आपण अजाईलच फॉलो करणार आहे. तर जसं आपण हे बघितलं होतं, व्ही मॉडेल एक प्लॅन ड्रिव्हन मॉडेल आहे, तसंच अजाईल एक व्हॅल्यू ड्रिव्हन मॉडेल आहे. ठीक आहे. त्याला व्हॅल्यू ड्रिव्हन मॉडेल यासाठी पण म्हटलं जातं की इकडे काय होतं, ऑन टाइम चेंजेस जे आहेत ते कंटिन्युअसली ऍक्सेप्ट केल्या जातात आणि तसे तसे मग आपण चेंजेस परफॉर्म करतो आणि ते डिलिव्हर करतो क्लायंटला. म्हणजे काय होतं इथं, एक इटरेशन चालतं. इटरेशन म्हणजे एक सायकल. जसं की तुम्ही कन्सिडर करा 2 वीक सायकल. ठीक आहे. तर 2 वीक मध्ये पर्टिक्युलर काहीतरी स्टोरी पॉइंट डोळ्यासमोर ठेवला जातात. स्टोरी पॉइंट म्हणजे एवढं एवढं वर्क आपल्याला डिलिव्हर करायचं. जसं तुम्ही कन्सिडर करा की करंट स्प्रिंट मध्ये किंवा सायकल मध्ये
2 चेंजेस इम्प्लिमेंट करायचे आहेत, म्हणजे 2 न्यू फीचर ऍड करायचे आहेत, एवढं एक टार्गेट आधीच सेट केलं जातं. मग तेवढ्यावरच वर्क डेव्हलपमेंट केल्या जाते, टेस्टिंग केल्या जाते आणि तेवढ्याच 2 फीचर्सची डिलिव्हरी दिल्या जाते. अशी एक प्रोसेस अजाईल मध्ये चालत असते. म्हणजे पर्टिक्युलर वर्क पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये कम्प्लीट केलं जातं आणि तेवढंच त्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट केलं जातं किंवा डिलिव्हर केलं जातं. ठीक आहे. तर असे छोटे छोटे चेंजेस इम्प्लिमेंट होत असतात सायकल वाईज. त्यामुळे आपण याला एक व्हॅल्यू ड्रिव्हन म्हणू शकतो. म्हणजे पर्टिक्युलरली जर आपण वॉटरफॉल डीआरई हे ज्या प्रिव्हियसली फाइंड होत म्हणजे फॉलो होत होतं मॉड्यूल, त्या केसमध्ये कसं असायचं, एकदा प्रोजेक्ट बनवून क्लायंटला देऊन दिला जायचा, मग तो यूज व्हायचा, यूज मध्ये यायचा, मग त्यामध्ये काहीही डिफेक्ट असतील ते रेज होत राहायचे. मग जोपर्यंत त्या प्रॉडक्टचा ओनर, त्या ऍप्लिकेशनचा ओनर डिसाईड करत नाही की आपल्याला यामध्ये चेंजेस आणायचे आहेत, याचं नवीन व्हर्जन काढायचं आहे, ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये हे रिमूव्ह करायचे आहेत, तोपर्यंत ते तसंच्या तसंच ऍप्लिकेशन मार्केटमध्ये यूज व्हायचं. मग कुठेतरी ओनरला वाटलं 1 वर्षांनी 6 महिन्यांनी की नाही आपल्याला चेंजेस हवे आहेत, मग त्या केसमध्ये नेक्स्ट व्हर्जन साठी मग तो अप्रोच करायचा कंपनीला. मग ते काय करायचे, ते चेंजेस इम्प्लिमेंट करायचे आणि मग त्याचं नेक्स्ट व्हर्जन बनायचं. म्हणजे तिथे काहीच ड्युरेशन डिसाईड नसेल की एखाद्या ऍप्लिकेशनचं नेक्स्ट व्हर्जन कधी येणार आहे. जर त्याला मार्केटमधनं चांगला रिस्पॉन्स भेटला तरच त्या ऍप्लिकेशनचं नेक्स्ट व्हर्जन येऊन त्यामध्ये काहीतरी अपडेटेड फीचर येत होते. बट जर तसं नसेल तर असे कित्येक ऍप्लिकेशन, कितीतरी असे प्रोजेक्ट आहेत जे आले मार्केटमध्ये आणि त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही आणि ते गेले पण. ठीक आहे. तर असंही व्हायचं. किंवा काही काही अजूनही असे ऍप्लिकेशन्स असतात की जे यूज मध्ये असतात आणि त्यामध्ये डिफेक्ट असते पण कुणी त्याच्या नेक्स्ट व्हर्जनवर विचार करत नाही. ठीक आहे. तर असं हे अदर मॉडेल्सचा अप्रोच झाला. पण हाच एक जो ड्रॉबॅक आहे तो अजाईल मुळे रिमूव्ह झाला. बिकॉज अजाईल मध्ये हे फीचर आहे की असे जे चेंजेस आहेत ते छोटे छोटे त्यामध्ये इंटिग्रेट केल्या जातात आणि डिलिव्हर केल्या जातात. म्हणजे होल ऍप्लिकेशनचं नेक्स्ट व्हर्जन येईपर्यंत वेट केला जात नाही. ठीक आहे. जसं चेंजेस झाला त्याचं नेक्स्ट व्हर्जन आलं, 2 चेंजेस आले, इंटिग्रेट केले, नेक्स्ट व्हर्जन आलं, त्यालाच बोलायचं. काहीतरी अपडेट होऊन आलं म्हणजेच नेक्स्ट व्हर्जन आलं. नंतर मग काही कधी कधी 3 महिन्याची पण रेअर केसेसमध्ये 3 महिन्याची सायकल अजाईल मध्ये असू शकते. ठीक आहे. कमीत कमी 2 वीक आणि जास्तीत जास्त 3 मंथ्स हे अजाईलचं एक आपण बोलू शकतो अप्रोच आहे. म्हणजे मोस्टली कंपनीज 2 वीक्सची सायकल फॉलो करतात. 2 वीक्स मध्ये काहीतरी चेंजेस इम्प्लिमेंट करतात आणि पर्टिक्युलर क्लायंटला रिलीज देतात तेवढ्याच चेंजेस. काही 3 वीक्सची स्प्रिंट फॉलो करतात. ठीक आहे. काही जण 1 महिन्याची करतात. ठीक आहे. काही जण असं पण करतात की 15 दिवसाची, म्हणजे 2 वीकची स्प्रिंट, एक स्प्रिंट मध्ये वर्क करायचं 2 वीकच्या, नंतर सेकंड स्प्रिंट 2 वीकची वर्क करायची. ठीक आहे. अशा 2 स्प्रिंट एक सोबत डिलिव्हर करायच्या. तर काही कंपनीचा हा पण अप्रोच असतो. ठीक आहे. गाईज, स्प्रिंट म्हणजे काय आहे? स्प्रिंट म्हणजे सायकल आहे, सायकललाच इटरेशन बोलतात. तर तुमचं स्प्रिंट, सायकल, इटरेशन हा सेम वर्ड आहे. तुम्हाला कोणीही क्वेश्चन विचारला तर कन्फ्युज व्हायचं नाही. स्प्रिंट, इटरेशन, सायकल. ठीक आहे. आणि यालाच तुम्ही पर्टिक्युलर ड्युरेशन बोला. तर ही एक सिमिलर टर्म अजाईल मध्ये फॉलो केल्या जाते. एवढं लक्षात आलं तुमच्या? तुम्ही एक नोट करून घ्या वाटलं तर. स्प्रिंटला सायकल बोला, इटरेशन बोला किंवा ड्युरेशन बोला. तर या असे आपण जे छोटे छोटे चेंजेस एका ड्युरेशन मध्ये डिलिव्हर करत आहे, तर ही जी आपण एक हे बोलू शकतो फीचर आहे एक अजाईलचं, त्यामुळेच त्याला व्हॅल्यू ड्रिव्हन बोलतात. ठीक आहे. बिकॉज अदर जे आपण अप्रोच बघितले त्यामध्ये ही पॉसिबिलिटी नव्हतीच. त्यामुळेच मग अजाईल काय झालं, फेमस होत गेलं 2000 नंतर. 2000च्या आधी हे जे अदर मॉड्यूल आपण बघितले हे प्रॅक्टिस मध्ये होते, बेस्ट प्रॅक्टिस मध्ये. त्यानंतर त्याचं पर्सेंटेज 2000 नंतर कमी होत गेलं. अजाईल जे आहे ते प्रॅक्टिस मध्ये आलं. तर एक 2010 पर्यंत ही बऱ्याचशा छोट्या छोट्या प्रॉडक्टसाठी बऱ्याच कंपनीज व्ही मॉडेल आणि वॉटरफॉल मॉडेलला अप्रोच करत होत्या. बट 2010 नंतर बऱ्याचशा कंपनीनं ते सोडून दिलेलं आहे आणि टोटली अजाईल प्रॅक्टिस मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर आता काही कंपनीज मध्ये 1-2% मध्ये व्ही मॉडेल आणि वॉटरफॉल यूज होतात आणि एसडीएलसी ते एक जनरलाइज अप्रोच आहे आणि अदर कंपनीज अजाईलच फॉलो करत आहे. आणि अजाईल मध्ये हा प्लस पॉइंट आहे गाईज की अजाईल मध्ये डिफरंट टाइप ऑफ फ्रेमवर्क्स आहेत, ते आपण शिकणार आहे. तर आपल्यासाठी स्क्रम हे फ्रेमवर्क इम्पॉर्टंट असणार आहे. ऍज अ टेस्टर आपण त्यालाच फोकस करणार आहे.
पण अजाईल अशी एक फॅसिलिटी सर्वांना देते की अजाईल मध्ये डेव्हलपर्सचं पण फ्रेमवर्क वेगळं असतं, प्रोडक्शन सपोर्ट वाल्यांचं फ्रेमवर्क वेगळं असतं, आपले जे मॅनेजर स्क्रम मास्टर आहे त्यांच्यासाठी पण एक वेगळं बोर्ड असतं, ते पण अजाईल थ्रू त्यांचं डेली वर्क ट्रॅक करतात, मॉनिटर करतात. तर हे अजाईलचे काही प्लस पॉइंट्स आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण अजाईल मध्ये काय रोल असतात, कोणते लोक असतात, ठीक आहे, ते बघूया. अजाईल मध्ये त्यांचं नेमिंग कन्व्हेन्शन कसं चेंज होतं ते बघूया. तुम्हाला एवढं क्लिअर आहे? आपण जे जनरलाइज एक इंट्रोडक्शन पाहिलं तेवढं सगळ्यांना क्लिअर आहे? येस मेघा. मेघा, मला विचारायचं आहे, स्प्रिंट म्हणजे ड्युरेशन, राईट? हो. आणि स्क्रम मास्टर म्हणजे कोण? स्क्रम मास्टर म्हणजे पहिले तर स्क्रम ही एक टर्म आहे. ठीक आहे, स्क्रम म्हणजे एक फ्रेमवर्कचं नाव आहे. स्क्रमचा असा काही वेगळा मिनिंग नाही आहे. आणि स्क्रम मध्ये मग काय येतं की आपण स्प्रिंट वाईज डिलिव्हरी देतो, हे स्क्रम फ्रेमवर्कचं एक वर्क झालं. आणि स्क्रम मास्टर ही जी टर्म आहे ना, तर स्क्रम मास्टर म्हणजे काय असतं, जो आपल्या वर्कला डेलीमध्ये ट्रॅक करतात. म्हणजे आपण एक प्रकारे बोलू शकतो की तो आपला प्रोजेक्ट मॅनेजर जो असतो त्याला स्क्रम मास्टर म्हणायचं. ठीक आहे, काहीच लक्षात आलं? येस. म्हणजे आता तुम्ही जे जनरलाइज वे मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असतात तुमचे, म्हणजे कोणत्याही अदर प्रोजेक्ट्स मध्ये जा, तुमचे प्रोजेक्ट मॅनेजर असतात, आपण त्याला पीएम म्हणतो. पण जेव्हा जे अजाईल मध्ये टर्म जाते ना, मग त्याला स्क्रम मास्टर बोलतात. ठीक आहे, म्हणजे पीएमलाच अजाईल मध्ये दुसरं नाव म्हणजे स्क्रम मास्टर आहे. ते दोन वेगवेगळे पर्सन आहेत असं होत नाही. ठीक आहे, तो तुमचा प्रोजेक्ट मॅनेजरलाच तुम्ही स्क्रम मास्टर बोलणार आहे. आणि आता इथं तुम्हाला स्क्रम मास्टर काय हेल्प करतो अजाईल मध्ये, काय असतं की जेव्हा आपण जिरा शिकू तर तुम्हाला एक बोर्ड दाखवेल. बोर्ड असतं, तिकडे युजर स्टोरी असतात, तुमचे तिकीट्स असतात, तुमचं डेलीचं वर्क असतं, ते सगळं ट्रॅक करण्याचं काम स्क्रम मास्टर करत असतो. म्हणजे स्क्रम मास्टर तुमच्या मीटिंग होस्ट करतो. जसं तुम्ही अजाईल मध्ये डिफरंट मीटिंग बघणार आहे नंतर, तर तुम्हाला एक डेली स्टँडअप कॉल असतो. त्या स्टँडअप कॉल मध्ये तुम्हाला अपडेट वगैरे द्यायचे असतात, तर त्या कॉलला अरेंज करणं हे स्क्रम मास्टरचं रिस्पॉन्सिबिलिटी असते. तो कॅलेंडर सेट करतो, तुम्हाला कॉलमध्ये इन्व्हाइट करतो, तिकडे सगळे लोक प्रेझेंट असतात. तुमचा बीए पासनं तुमचा स्टेक होल्डर प्रेझेंट असतो, बीए प्रेझेंट असते. ठीक आहे, तुमचा डिझाईन आर्किटेक्ट प्रेझेंट असतात, सिनियर सॉफ्टवेअर प्रेझेंट असतात, सगळे लोक तिकडे प्रेझेंट असतात. डे ऑफ टीमचं कुणीतरी असतं. आणि या लोकांना मग एक प्रकारे लीड तुमचा स्क्रम मास्टर करतो. तो प्रत्येकाला अप्रोच करतो, त्याचं नाव घेतो, त्याच्याकडनं अपडेट घेतो. तर असा एक 15 मिनिट्सचा तुमचा एक जनरलाइज कॉल असते. ठीक आहे, आणि त्यामध्ये तो प्रत्येकाकडनं अपडेट घेतो. त्यानंतर इव्हिनिंगला काही अपडेट कॉल असतात, दिवसभरात काय केलं. त्यानंतर काही तिकीट्स जे आपले युजर स्टोरी आपण बनवत आहे, तर प्रत्येक युजर स्टोरीला किती टाइम लागणार आहे याचं डिस्कशन असतं, त्याच अदर लोकांना समजावून सांगणं याचं डिस्कशन असतं. हे असं सगळं काही ओव्हरऑल प्रोजेक्टचं वर्क जे आहे हे स्क्रम मास्टर मॅनेज करत असतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमचे काही ऍक्सेस रिलेटेड इश्यू असतील ऍज अ टीम म्हणून, त्याचं पण मग प्रोजेक्ट मॅनेजरच तुमची काळजी घेतो, म्हणजे स्क्रम मास्टर घेतो. या व्यतिरिक्त तुमच्या अदर काही मीटिंग असतील, जसं की रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे मीटिंग असतात, त्यामध्ये तुम्ही जे काम केलं आहे पर्टिक्युलर स्प्रिंट मध्ये, त्यामध्ये काय चांगले पॉइंट होते, वाईट पॉइंट होते, काय चेंजेस असायला हवे आहेत, तर हे सगळं अपडेट स्क्रम मास्टर घेत असतो. मग तो त्याचा रेकॉर्ड ठेवतो आणि मग ते डिलिव्हरी मॅनेजर पर्यंत पोहोचवतो. ठीक आहे, डिलिव्हरी मॅनेजर हा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक हायर पोझिशन असते. ठीक आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक डिलिव्हरी मॅनेजर असतो. पण जर प्रोजेक्ट डिफरंट कंट्रीज मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतील, त्या केसमध्ये एका प्रोजेक्टमध्ये एकापेक्षा जास्त डिलिव्हरी मॅनेजर असू शकतात. जसं कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टला वर्क करत आहे, तुमची अर्धी टीम US ला आहे आणि अर्धी टीम इंडियामध्ये आहे. तर त्या केसमध्ये तुमचा इंडियाचा डिलिव्हरी मॅनेजर वेगळा असतो आणि US चा वेगळा असतो. मग ते दोघं एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, किंवा तुमच्या स्क्रम कॉलमध्ये पण सगळे लोक प्रेझेंट असतात. पण एक इंडियन टीमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते इंडियन डिलिव्हरी मॅनेजर जो असतो तो असतो, त्याच्याकडे असते. मग तो त्याचं जे कोलॅबोरेटिव्ह वर्क आहे ते US च्या डिलिव्हरी मॅनेजर पर्यंत पोहोचवतो आणि मग एकत्र वर्क करून ते नंतर फायनल स्टेक होल्डर्सला म्हणजेच क्लायंटला डिलिव्हर केल्या जातं. फक्त टीम व्यवस्थित मॅनेज व्हावी, वर्कमध्ये कुठेही काही गॅप नसावा, त्यासाठी मग अशा प्रोजेक्ट्समध्ये 2 डिलिव्हरी मॅनेजर्स असतात. पण जनरली कोणत्याही प्रोजेक्टमध्ये एकच डिलिव्हरी मॅनेजर असतो. ठीक आहे,
फक्त जे प्रोजेक्ट असे डिफरंट कंट्रीजमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, मग त्या केसमध्ये एकापेक्षा जास्त डिलिव्हरी मॅनेजरला अपॉइंट करणं त्यांना एक गरजेचं असतं. ठीक आहे, वर्क व्यवस्थित ट्रॅक व्हावं म्हणून. तर सगळ्यात पहिले तुम्ही हे लक्षात घ्या, अजाईल मध्ये क्लायंट जी असतात त्यांना स्टेक होल्डर्स असं बोलतात. सेकंड आहे डिलिव्हरी मॅनेजर. तर डिलिव्हरी मॅनेजरला सोल्युशन मास्टरही बोलतात. तसं सोल्युशन मास्टर ही टर्म कमी यूज होते, डिलिव्हरी मॅनेजरच मोस्टली बोलतात. नंतर प्रोजेक्ट मॅनेजरला स्क्रम मास्टर म्हणतात. स्क्रम मास्टर टीमला हेल्प करतं त्यांचं डेली वर्क, त्याचे अपडेट आणि डेली वर्क मॉनिटर करायला, ट्रॅक करायला. ते स्क्रम मास्टरचं काम झालं. त्यानंतर बिझनेस अनालिसिस नाही आहे, सॉरी, ते अनालिस्ट आहे. तर बिझनेस अनालिस्टलाच प्रॉडक्ट ओनर असं बोलतात. ठीक आहे, बिझनेस अनालिस्टचं वर्क हेच असतं की तो प्रोजेक्टमध्ये रेग्युलर बेसिसवर क्लायंट सोबत कनेक्ट होत असतो, त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट घेत असतो आणि प्रिव्हियस जे आपल्याकडे रिक्वायरमेंट असतात त्याचा रिलीज तो क्लायंट्सला देत असतो. ठीक आहे, हे बिझनेस अनालिस्टचं काम असतं. त्यानंतर डिझायनर आर्किटेक्ट असतात, त्यांना डिझायनर किंवा आर्किटेक्ट असंच बोलतात. डेव्हलपर्सलाही डेव्हलपर्सच बोलतात आणि टेस्टर्सला टेस्टर्स किंवा इंजिनियर, ऑटोमेशन टेस्टर, मॅन्युअल टेस्टर, एपीआय टेस्टर, असे डिफरंट प्रोफाईल्स असतात. ठीक आहे, तर हे एवढे अजाईल मधले रोल आहेत. त्यांचे कुठेतरी फक्त नेमिंग कन्व्हेन्शन चेंज होतात. ठीक आहे, बाकी त्यांचं रोल वर्क सेमच असतं. एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या. अजाईल टर्म म्हणजे बोलताना तुम्हाला एखाद्याने क्वेश्चन केला, त्यांनी स्टेक होल्डर्स ही टर्म वापरली किंवा त्यांनी सोल्युशन मास्टर बोलली, तुम्हाला क्लिक व्हायला हवं की सोल्युशन मास्टर म्हणजे मग कोण आहे, मग त्याचं काय वर्क असेल. ठीक आहे, आणि तुमचे जे डिलिव्हरी मॅनेजर असतात ते तुम्ही कितीही काही वर्क करत असला तरी ते प्रत्येक लेवलला मॉनिटर करत असतात. इव्हन डिलिव्हरी मॅनेजरचंच काम असतं की तुमच्या ज्या टीम आहेत त्याला डिवाइड कसं होईल, कसं करता येईल, कोणत्या टेस्टरला कधी कोणत्या टीम. म्हणजे काय होतं, एखाद्या प्रोजेक्टमध्ये ना डिफरंट टीम असतात. म्हणजे आता तुम्ही एका प्रोजेक्टला वर्क करत आहे तर त्यामध्ये कोअर टीम एक वेगळी ठेवल्या जाते, ऑपरेशन टीम एक वेगळी ठेवल्या जाते. आता हा प्रत्येक प्रोजेक्टचा अप्रोच असतो. तर त्या केसमध्ये काय होतं, प्रत्येक वेळेला त्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये काय डिलिव्हरी देत आहे यानुसार जे मॅन पॉवर लागणार आहे त्यामध्ये चेंजेस येतात. म्हणजे कन्सिडर करा एखाद्या स्प्रिंटमध्ये एपीआय वर वर्क करणार आहे, तर मग त्या स्प्रिंटसाठी आपल्याला एपीआय डेव्हलपर आणि एपीआय टेस्टर्सची गरज जास्त असते. ठीक आहे, मग काही लोकांना एपीआयचं नॉलेज नसेल तर मग त्या केसमध्ये मग काय होईल, तुमच्या टीम्स थोड्या स्वाईप होत असतात. तर हे जे मायनर चेंजेस जे आहेत याचीही काळजी तुमचा डिलिव्हरी मॅनेजरच घेत असतो. ठीक आहे, म्हणजे कोणतीही स्प्रिंट जी आहे प्लॅन करताना बिगिनिंगलाच तो टीम मधले लोक इकडे तिकडे स्वाईप करून घेत असतो की ठीक आहे आता या करंट स्प्रिंट मध्ये हे गरज आहे, तर इकडे आपल्याला या स्किल वाले लोक लागतील, तर मग तो या दुसऱ्या टीम मधले लोक काढून मग या टीम मध्ये टाकून देत असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीची काळजी पण डिलिव्हरी मॅनेजर घेत असतो. आणि हे प्रत्येक स्प्रिंट स्टार्ट व्हायच्या आधी प्लॅनिंगचा पार्ट आहे. ठीक आहे, या सगळ्यांना फोकस डिलिव्हरी मॅनेजर करत असतो. आता तुमचं जर छोटंसं वर्क असेल, सपोज तुम्ही प्रिव्हियस स्प्रिंट मध्ये वर्क करत आहे, तुम्ही जर काहीतरी चांगलं केलं तर डिलिव्हरी मॅनेजर पर्यंत पोहोचवणं हे तुमच्या लीडचं काम असतं. ठीक आहे, डिलिव्हरी मॅनेजर सर्व टीम समोर, प्रोजेक्ट मधली जेवढीही टीम आहे त्यांच्या समोर तुम्हाला अप्रिशिएट करतो. ठीक आहे, आणि जर तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर तुमची डिलिव्हरी मॅनेजर सोबत सेपरेट मीटिंग होऊन तुम्हाला तिकडे समजही दिला जातो. मग हा पण एक अप्रोच असतो. ठीक आहे, इन शॉर्ट डिलिव्हरी मॅनेजर प्रत्येक कॅन्डिडेटचं काय सुरू आहे, त्याची प्रोग्रेस कशी आहे, नवीन काही अपॉइंटमेंट आहेत का, जुने लोक कसे वर्क करत आहे, सगळं ट्रॅक करत असतो. ठीक आहे, म्हणजे फक्त रिक्वायरमेंट नुसार वर्क झाला आहे डिलिव्हर करणं एवढंच काम त्याचं नसतो. तो सगळ्या टीमवर लक्ष ठेवून असतो की कुणाचं काय सुरू आहे, प्रत्येक स्प्रिंट मध्ये कुणाचं काय एफर्ट्स आहेत. ठीक आहे, याची नोंद पण त्याच्याकडे असते. मग जेव्हा तुमचे अप्रेझल वगैरे सारखे पार्ट येतात तेव्हा हे सगळे पॉइंट जे तुम्ही वर्षभर केलं आहे ते सगळे पॉइंट बाहेर येतात गाईज. ठीक आहे, तर असं नसतं की तुम्ही आज जे केलं आहे ते कुठेतरी इग्नोर होत आहे. जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला अप्रिशिएशन भेटतं, जर तुमच्याकडनं काही मिस्टेक झाल्या असतील तर त्याचा तुम्हाला कुठेतरी लॉस होतो. ठीक आहे, जनरल टर्म आहे, हे आपलं एक जनरल डिस्कशन आहे. एवढं लक्षात आलंय का सगळ्यांना गाईज? Yes. ठीक आहे, तर आपण आता अजाईल बघूया. अजाईल मध्ये काय आहे, सिम्पली एक व्हॅल्यू ड्रिव्हन प्रोसेस आहे. बिकॉज आपण इकडे चेंजेस ऑन टाइम ऍक्सेप्ट करून डिलिव्हरी देत आहे. एक दुसरं म्हणजे तुम्ही नोट करून घ्या की अजाईल मध्ये मिनिमम ड्युरेशन जे आहे ते 2 वीक असतं आणि मॅक्झिमम 3 मंथ्स असतं. तर 3 मंथ्स ही एक रेअर केस आहे. फक्त मोस्टली कंपनीज 2 वीक स्प्रिंट फॉलो करतात, 3 वीक्स करतात.
हा एक हायर रेट आहे स्प्रिंटचा यूज करायचा. त्यानंतर काही कंपनीज 2 वीक स्प्रिंट फॉलो करतात, पण डिलिव्हरी देताना क्लायंटला 2 स्प्रिंटची डिलिव्हरी एक सोबत देतात. म्हणजे पहिले 2 वीकच्या स्प्रिंटमध्ये काहीतरी चेंजेस इम्प्लिमेंट होतात, नंतर सेकंड 2 वीक्सच्या स्प्रिंटमध्ये दुसरे चेंजेस इम्प्लिमेंट होतात, आणि मग त्या 2 स्प्रिंटची डिलिव्हरी सोबत दिल्या जाते, रिलीज सोबत दिल्या जातो. म्हणजे प्रत्येक 2 स्प्रिंट नंतर रिलीज दिल्या जातो. ठीक आहे. तर असा एक अप्रोच अजाईल मध्ये असतो. ओके. त्यानंतर या व्यतिरिक्त अजाईल मध्ये चेंजेस जे आहेत ऑन टाइम ऍक्सेप्ट केल्या जातात. म्हणजे तुम्ही इकडे काय होत असतं, कोणत्याही कंपनीकडे हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये मोस्टली अजाईल फॉलो होतं. आता तुम्ही कन्सिडर करा की एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट कंपनीकडे आहे. ठीक आहे. टीसीएस कडे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, तो कन्सिडर करा. तर टीसीएस कडे असा एक प्रोजेक्ट आहे, तुम्ही कन्सिडर करा की एक एन्व्हायरमेंट रिलेटेड वेबसाईट आहे, ते मॅनेज करायचं काम सगळं काही टीसीएस कडे आहे, असं एक कन्सिडर करा. तर याचं काय होतं, जेव्हा प्रिव्हियस लेवलला प्रोजेक्ट आला तर टीसीएस तो प्रोजेक्ट डेव्हलप करून त्यांना डिलिव्हर करून देतो. त्यानंतर त्यांचं काय काम असतं की त्यामध्ये काहीतरी छोटे छोटे चेंजेस इम्प्लिमेंट करायसाठी कंटिन्युअसली रिक्वेस्ट येत असतात. म्हणजे इकडे आपण एक कंटिन्युअस सर्व्हिस अजाईल मध्ये देत असतो. तर आता तुम्ही प्रिव्हियसली त्यांनी वेबसाईट डेव्हलप करून दिली आहे असं कन्सिडर करा. मग त्यानंतर त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट साईडकडनं आली एक चेंज रिक्वेस्ट की त्यांना आता तिथे काही एक नवीन टॅब टाकायची आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी नवीन सुरू केलं आहे की जे पण लोक याला व्हिजिट करतील तर त्यांचा जो डेटा आहे, हिस्ट्री रेकॉर्ड व्हायला हवी की व्हिजिटर्स किती आहेत. तर मग हा एक त्यांच्याकडनं आलेला चेंज असेल. मग तो चेंज इम्प्लिमेंट करणं हे ऍज अ कंपनी म्हणून आपलं काम असतं. मग असे चेंजेस आपल्याकडे येतात. किंवा जर आपण त्या प्रोजेक्ट दिला आहे तर त्या प्रिव्हियस फंक्शनॅलिटी मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते पण चेंजेस आपल्याकडे येत जातात. मग अशा सगळ्या रिक्वायरमेंट तुमचा बीए जो आहे प्रॉडक्ट ओनर तो कलेक्ट करत असतो. मग अशा नंबर ऑफ रिक्वायरमेंट तुमच्याकडे पेंडिंग असतात. ठीक आहे. मग त्या रिक्वायरमेंट मधनं कॅटेगराईज केलं जातं की कोणत्या रिक्वायरमेंट ह्या हाय प्रायोरिटी रिक्वायरमेंट आहेत. आता हाय प्रायोरिटी म्हणजे की ज्या इमिडिएटली त्यांना अटेन्शन देणं गरजेचं आहे. जसं की हिस्ट्रीचं असेल की तुम्हाला एका क्लायंट किती लोक त्या पेजला व्हिजिट करत आहे याची हिस्ट्री हवी आहे, ही एक रिक्वायरमेंट आहे. पण दुसरी अशी रिक्वायरमेंट आहे की त्या पेजेसवर लॉग इन बटन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, कधी वर्क करतं, कधी हँग होतं, कधी ते युजरला ऍक्सेप्टच करत नाही, असं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आता ह्या 2 रिक्वायरमेंट तुमच्या समोर असतील त्या केसमध्ये तुम्हाला कन्सिडर करावं लागेल की त्यामधली हाय प्रायोरिटी कोणती आहे. मग तुम्हाला कळेल की लॉग इन फंक्शनॅलिटी मध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे काय होतं की व्हिजिटर्सच्या संख्येमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा एंड युजर त्याला इझिली ऍक्सेस करू शकत नाहीये. मग ती रिक्वायरमेंट हाय प्रायोरिटी रिक्वायरमेंट होते आणि ते करंट स्प्रिंट मध्ये काय बोलू शकतो आपण, करंट स्प्रिंट मध्ये ऍड करायची तिकडे गरज पडून जाते. तर अशा ज्या नंबर ऑफ रिक्वायरमेंट तुमच्या बॅकलॉग मध्ये असतात, ठीक आहे, त्यामधनं हाय प्रायोरिटी रिक्वायरमेंट पिक केल्या जातात, त्याला करंट स्प्रिंट मध्ये टाकलं जातं आणि मग त्याला इम्प्लिमेंट केलं जातं. ठीक आहे. असे जे चेंजेस तुमच्याकडे येतात त्याला चेंज रिक्वेस्ट बोलतात. ते ऍक्सेप्ट केले जातात अजाईल मध्ये, त्यावर वर्क केलं जातं आणि तेवढेच चेंजेस डिलिव्हर केल्या जातात. ठीक आहे. जर तुमच्याकडे खूप मोठी टीम असेल तर ते करंट स्प्रिंट मध्ये जास्तीत जास्त रिक्वायरमेंट ज्या असतात ते ऍड करतात. बट तुमच्याकडे जर टीम कमी असेल तर मग तुम्ही 2 वीक मध्ये किती वर्क करू शकता हे डिसाईड केलं जातं. ठीक आहे. त्यासाठी स्टोरी पॉइंट असतात. आता स्टोरी पॉइंट म्हणजे काय, तर स्टोरी पॉइंट म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर युजर स्टोरी किंवा एखादी युजर स्टोरी म्हणजे काय असते, तुमची सिंगल रिक्वायरमेंट ते कम्प्लीट करायला किती टाइम लागणार आहे ते म्हणजे तुमचे स्टोरी पॉइंट असतात. स्टोरी पॉइंट काउंट कसे केले जातात गाईज, तर हवर नुसार काउंट केल्या जातात. म्हणजे आता सपोज तुमच्याकडे एक रिक्वायरमेंट आहे आणि तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायला 8 तास लागणार आहे, तर तुमचे तिकडे 8 स्टोरी पॉइंट लागतील असं एक मेन्शन केलं जातं. तर ही एक स्टोरी पॉइंट कॅल्क्युलेट करायची जनरल टर्म्स आहे. बट काही कंपनी स्टोरी पॉइंट कॅल्क्युलेट कशी करतात, ते काय करतात, 2 हवर म्हणजे एक स्टोरी पॉइंट असं कन्सिडर करतात. काही कंपनीज कशा कन्सिडर करतात की 3 हवर्स म्हणजे एक पॉइंट, 4 हवर्स म्हणजे एक टाइम. तर ते युनिट त्यांचं त्या ठरवतात.
ठीक आहे. म्हणजे काही जण स्ट्रेट फॉरवर्ड असं काउंट करतात की 1 hour म्हणजे एक स्टोरी पॉइंट. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच ते फॉलो करतात. बट काही प्रोजेक्ट्स मध्ये काय होतं की ते 2 hours म्हणजे एक स्टोरी पॉइंट, काही जण 3 hours म्हणजे एक स्टोरी पॉइंट असं एक टर्म काउंट करतात. तर असे असे स्टोरी पॉइंट काउंट होत असतात. आता एखादी कंपनी जर फॉलो करत असेल की 3 hours म्हणजे एक स्टोरी पॉइंट, तर मग तुम्हाला एखाद्या युजर स्टोरीसाठी 6 तास लागणार असणार. तर तुमचे स्टोरी पॉइंट किती होतील काहीच? 2. 2 होतील, राईट. तर असे पण अप्रोच असतात. तर इन शॉर्ट स्टोरी पॉइंट म्हणजे तुम्हाला लागलेला टोटल वर्क आहे, टोटल हे आहे, टाइम आहे. ठीक आहे, हवर्स मध्ये. तर जेव्हा तुमची पर्टिक्युलर स्प्रिंट जी आहे ही प्लॅन होत असते, तेव्हाच त्याचा टार्गेटिव्ह स्टोरी पॉइंट जे आहेत ते डिसाईड झालेले असतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर स्प्रिंट प्लॅन करताना बघितलं जातं गाईज की तुमच्याकडे रिसोर्स किती अवेलेबल आहे, डेव्हलपर्स किती आहेत, टेस्टर्स किती आहेत. ठीक आहे. म्हणजे स्प्रिंट प्लॅन व्हायच्या आधी त्यांना कन्सिडर करावं लागतं. सपोज एखाद्या डेव्हलपरच्या काही प्लॅन लीव्ह असतील, एखाद्या टेस्टरच्या प्लॅन लीव्ह असतील, तर तुमच्याकडे तशी मॅनपॉवर तर भरपूर आहे, पण त्या ड्युरेशन मध्ये जर कुणी लीव्हवर जाणार असेल तर, किंवा एखादा आधीच सांगतो की माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मी सरप्राईज लीव्ह घेऊ शकतो. ठीक आहे, ते त्यांना आधीच सांगावं लागतं की यस, असतं असं कधी कधी की म्हणजे त्यांचं डिसाईड नसतं बट त्यांना लीव्ह घ्यायचे असतात. पण मग ते टीमला आधीच सांगतात की यस, माझ्याकडे असा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, तर मला अचानक जावं लागू शकतं. तर अशा ज्या गोष्टी असतात ह्या स्प्रिंट प्लॅन करायच्या आधीच बघाव्या लागतात की किती रिसोर्स अवेलेबल असणार आहेत. मग सपोज त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस आहेत तर मग ते बघू शकतात की एवढी मॅनपॉवर असणार आहे आपल्याकडे, तर मग त्यानुसार ते त्या स्प्रिंटचं टार्गेट ठरवतात. ठीक आहे. आणि मग तेवढ्या स्टोरी पॉइंटच्या युजर स्टोरी ऍड करतात करंट स्प्रिंट मध्ये, आणि मग त्यावर वर्क स्टार्ट होतं. तर एक ड्युरेशन प्लॅन वाईज आधीच ठरलेलं असतं. ठीक आहे. किती रिसोर्स आहेत त्यानुसारच करंट स्प्रिंट मध्ये युजर स्टोरी ऍड केल्या जातात, तेवढे स्टोरी पॉइंट टार्गेटिव्ह ठेवले जातात. ठीक आहे. हा अजाईलचा आपण बोलू शकतो की एक फायदा आहे किंवा एक फीचर आहे. ठीक आहे. आणि चेंजेस जे आहेत ते कधी पण ऍक्सेप्ट केल्या जातात, आणि हे एक फ्लेक्झिबल टाइप ऑफ मॉडेल आहे, तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. म्हणजे यामध्ये अशी काही कॉम्प्लेक्सिटी नाही आहे, कधी काही तुमचं वर्क स्टॉप होत आहे अशातलाही काही प्रश्न नाही आहे. तुम्ही चेंज ऍक्सेप्ट करताय, त्यावर कंटिन्युअसली वर्क करत आहे, तर तुम्ही एक कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट देता. म्हणजे तुम्ही प्रिव्हियसली मॉड्यूल एक डिझाईन करून दिलं, बट त्यामध्ये असे काहीतरी चेंजेस तुमच्याकडे येतात, तेवढेच तुम्ही इंटिग्रेट करता. म्हणजे डे बाय डे काय होतं की तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नवीन फीचर ऍड होत जातात. ठीक आहे. इन शॉर्ट त्याच्या क्वालिटीमध्ये काहीतरी नवीन कंटेंट ऍड होत जातात, तर तुम्ही एक क्वालिटी प्रॉडक्ट कस्टमरला देताय. ठीक आहे. प्रिव्हियसली तर तुम्ही डिलिव्हर केलंच आहे, पण त्यामध्ये नवीन चेंजेस ऍड करत आहे, काहीतरी ऍडव्हान्स गोष्टी त्यामध्ये इम्प्रूव्ह करत आहे. तर त्यामुळे कुठेतरी तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होत आहे. हा एक अजाईलचा फायदा आहे. या व्यतिरिक्त अजाईल मध्ये डिफरंट टाइप ऑफ फ्रेमवर्क्स आहेत. ठीक आहे. तर आता ते फ्रेमवर्क कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. अजाईल मध्ये कॅनबन आहे, लीन आहे, स्क्रम, एक्सपी आणि एफडीडी. आता अजाईल या फ्रेमवर्क मुळे जास्त बोलू शकतो आपण की अदर मॉड्यूल्सच्या कम्पेअरला जास्त चांगला आहे, किंवा एक सक्सेसफुल मॉड्यूल आहे की जे इम्प्लिमेंट जास्तीत जास्त कंपनीज करत आहेत. त्याचं रिझन आहे हे फ्रेमवर्क मोस्टली. आता कॅनबन आणि लीन हे दोन प्रोडक्शनशी रिलेटेड फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. प्रोडक्शन सपोर्टच्या वेगळ्या टीम असतात, त्यांचे वेगळे प्रोजेक्ट मॅनेजर असतात. प्रोजेक्ट मॅनेज करायसाठी कॅनबन आणि लीन हे दोन प्रोडक्शन प्लस सिनियर जे मॅनेजर्स असतात त्यांच्यासाठी हे दोन आहेत. आता कोणतं कुणासाठी आहे हे मी तुम्हाला शुअरली नाही सांगू शकत. ठीक आहे. बिकॉज ते आपलं कामच नाहीये गाईज, आणि आपल्याला त्याच्यामध्ये इन डिटेल जायचं नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, कॅनबन आणि लीन हे प्रोडक्शन रिलेटेड फ्रेमवर्क्स आहेत, आणि ज्यामध्ये मोस्टली पीएम लोक हे यूज करतात, प्रोजेक्ट मॅनेजर्स वगैरे. त्यानंतर स्क्रम हे फ्रेमवर्कचं जस्ट नाव आहे. ठीक आहे. स्क्रम मध्ये काय असतं, स्क्रम हे आपल्यासाठीचं फ्रेमवर्क आहे. स्क्रम मध्ये स्प्रिंट वाईज डिलिव्हरी दिल्या जातं. ठीक आहे. मिनिमम डिलिव्हरी 2 वीक्सची असते, मॅक्झिमम 3 मंथ्सची असू शकते, पण ती रेअर केस आहे, तर तुम्ही मॅक्झिमम 1 मंथ बोला. काही प्रोजेक्ट मध्ये रेअर केस मध्येच 3 मंथ्स मध्ये डिलिव्हरी दिल्या जाते. त्यानंतर एक्सपी म्हणजे एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग, हे डेव्हलपर साठीचं एन्व्हायरमेंट असतं. ठीक आहे.
डेव्हलपर्स साठीचं फ्रेमवर्क असतं नॉट एन्व्हायरमेंट. आणि नंतर फ्युचर ड्रिव्हन डेव्हलपमेंट हे पण डेव्हलपर्स साठीच असतं. ठीक आहे. आणि यामध्ये काही असे सब पार्ट असतात, जसं की फ्युचर ड्रिव्हन आणि एक्स्ट्रीमचं आहे ना, तर यामध्ये एक सब पार्ट पण असतो, पेअर प्रोग्रामिंग म्हणून असते. तर पेअर प्रोग्रामिंग मध्ये असे अप्रोच असतात की तुमच्या सिनियर डेव्हलपर्स सोबत काही न्यू जॉईनर्स असतील, ज्युनियर वगैरे, तर यांना एक पेअर अप केलं जातं, मग त्याला पेअर प्रोग्रामिंग म्हणतात. तो एक एक्सपी आणि एफडीडीचाच एक सब पार्ट आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर काही प्रोजेक्ट असे पेअर प्रोग्रामिंग चे अप्रोच पण फॉलो करतात. तर हे डेव्हलपर्सच्या रिलेटेड फ्रेमवर्क झाले. तर आपण मोस्टली फोकस करूया स्क्रमला. तर स्क्रम म्हणजे काय होतं की एक स्प्रिंट वाईज डिलिव्हरी दिल्या जाते. आता स्प्रिंट म्हणजे काय आहे गाईज तुमची, तर पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये बंच ऑफ रिक्वायरमेंट ह्या डिलिव्हर केल्या जातात, त्याला बोलायचं स्प्रिंट. ठीक आहे. तर ड्युरेशन, सायकल, इटरेशन ही एकच टर्म आहे, जसं आपण आधी डिस्कस केलं. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे? Yes. ठीक आहे. आतापर्यंतच्या पार्ट मध्ये काही प्रॉब्लेम? No, madam. सिंपल टर्म आहेत. आपण सगळ्यात पहिले तर अजाईल मध्ये डिफरंट रोल काय प्ले होतात ते बघितलं. त्यानंतर अजाईल ही एक व्हॅल्यू ड्रिव्हन प्रोसेस आहे. यामध्ये स्प्रिंट वाईज डिलिव्हरी दिल्या जाते. ठीक आहे. सायकल फॉलो केल्या जाते, मिनिमम 2 वीक, मॅक्झिमम 3 मंथ्स. त्यानंतर ऑन टाइम चेंजेस ऍक्सेप्ट केल्या जातात, तेवढेच इंटिग्रेट करून रिलीज दिल्या जातो. ओके. डिफरंट कंपनीज डिफरंट अप्रोच फॉलो करतात, त्यामध्ये हे 5 टाईप ऑफ फ्रेमवर्क आपण बघितलेले आहेत. स्क्रम म्हणजे स्प्रिंट वाईज डिलिव्हरी असते, त्यामध्ये बंच ऑफ रिक्वायरमेंट दिल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म आपण बघूया प्रॉडक्ट बॅकलॉग आणि स्प्रिंट बॅकलॉग. आता प्रॉडक्ट बॅकलॉग आणि स्प्रिंट बॅकलॉग काय असतात? ठीक आहे. तर गाईज, प्रॉडक्ट बॅकलॉग म्हणजे काय असतं की तुमच्याकडे ज्या नंबर ऑफ रिक्वायरमेंट कंटिन्युअसली येत राहतात, त्या बीए कडे एका लिस्ट मध्ये असतात, ते बॅकलॉग मध्ये जातं. ठीक आहे. एक खूप असंच नाही आहे 2 किंवा 3 रिक्वायरमेंट असतील, तुमचा खूप मोठा प्रोजेक्ट असतात, कधी मायनर, मेजर, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी, अशा नंबर ऑफ रिक्वायरमेंट प्रत्येक मीटिंग मध्ये आपल्या बीए कडे येत असतात, म्हणजे प्रॉडक्ट ओनर कडे येत असतात. तर अशा रिक्वायरमेंटची एक मोठी लिस्ट त्याच्याकडे असते, त्यालाच तुमचं प्रॉडक्ट बॅकलॉग बोलतात. म्हणजे त्या ज्या रिक्वायरमेंट तुमच्याकडे आलेल्या आहेत त्या होल प्रॉडक्टच्या रिलेटेड रिक्वायरमेंट असतील, मेजर फंक्शनॅलिटीशी रिलेटेड असेल, कधी कधी मायनर फंक्शनॅलिटीशी रिलेटेड असेल. ठीक आहे. तर अशा ज्या होल तुमच्या रिक्वायरमेंट आहेत नंबर ऑफ, त्या बीए कडे असतात, त्याला तुमचा प्रॉडक्ट बॅकलॉग असं बोलतात. ठीक आहे. मग त्या प्रॉडक्ट बॅकलॉग मधनं हाय प्रायोरिटी रिक्वायरमेंट म्हणजे कोणत्या आधी सॉल्व्ह करायच्या आहेत, ज्यामुळे कस्टमरचा बिझनेस कुठेतरी इम्पॅक्ट होत आहे, त्यामुळे त्या लवकर रिझॉल्व्ह करून डिलिव्हर करणं गरजेचं आहे, अशा ज्या काही रिक्वायरमेंट आहेत मोस्टली, त्या तुमचा बीए काय करत असतो, करंट स्प्रिंट मध्ये ऍड करत असतो. ठीक आहे. आणि मग त्या रिक्वायरमेंट ज्या करंट स्प्रिंट मध्ये ऍड होतात नंबर ऑफ रिक्वायरमेंट, तर त्यालाच बोलायचं बंच ऑफ रिक्वायरमेंट. ते म्हणजे तुमचं काय झालं, स्प्रिंट बॅकलॉग. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे तर 2000 रिक्वायरमेंट आलेल्या असतील बीए कडे, पण बीए त्यातल्या काही मोजक्याच रिक्वायरमेंट किंवा हाय प्रायोरिटीज रिक्वायरमेंट करंट स्प्रिंट मध्ये ऍड करतो. तर त्या ज्या करंट स्प्रिंटच्या तुमच्या रिक्वायरमेंट आहेत त्या म्हणजे तुमच्या स्प्रिंट बॅकलॉग असतात. ठीक आहे. कळलं? सिंपल टर्म आहे. टोटल नंबर ऑफ रिक्वायरमेंट ज्या क्लायंट कडनं कलेक्ट केलेल्या आहेत त्या होल प्रॉडक्टच्या रिलेटेड असतात, त्याला प्रॉडक्ट बॅकलॉग म्हणतात. आणि त्यामधल्या काही रिक्वायरमेंट ह्या करंट स्प्रिंट मध्ये ऍड केल्या जातात, किंवा तुम्ही बोला की नेक्स्ट स्प्रिंट साठी पण त्यांनी डिसाईड केल्या असतात, जशा की हाय प्रायोरिटी रिक्वायरमेंट असतील त्या करंट स्प्रिंटला घेतल्या जातील, त्यापेक्षा थोड्या कमी रिक्वायरमेंट कमी हाय लेवलच्या असतील त्या सेकंड स्प्रिंट साठी ठेवल्या जातील, मग त्यापेक्षा कमी इम्पॅक्टफुल वाल्या ज्या असतील त्या थर्ड स्प्रिंट साठी ठेवल्या जातील. तर इन शॉर्ट तुमच्या प्रॉडक्ट बॅकलॉगला बी असं डिवाइड करत असतो प्रायोरिटीनुसार. म्हणजे करंट स्प्रिंट साठी तो 20 रिक्वायरमेंट चॉईस करतो, मग त्याच्यानंतरच्या स्प्रिंट साठी तो कुठेतरी 16 करतो, कारण एक एक रिक्वायरमेंट मोठी असेल तर मग नंबर ऑफ रिक्वायरमेंटचं कुठेतरी काउंट कमी होईल. मग सपोज कन्सिडर करा तुमची पहिली स्प्रिंट 20 ची झाली, मग दुसऱ्या स्प्रिंट मध्ये किती बसू शकतात स्टोरी पॉइंट नुसार, मग ती दुसरी स्प्रिंट झाली, तो एक ग्रुप झाला. मग त्यानंतर तिसऱ्या स्प्रिंट साठी बघेल तो की किती कॅपॅसिटी आहे, त्यानुसार किती घ्यायच्या रिक्वायरमेंट ते ठरवेल, त्याचा एक ग्रुप होईल. तर हा जो तुमच्या प्रॉडक्ट बॅकलॉगला सेपरेट करून असे बंच बनवल्या जातात, ते म्हणजे तुमचे स्प्रिंट बॅकलॉग असतात. ठीक आहे. आणि करंट स्प्रिंट मध्ये किती ऍड केलेल्या वगैरे आहेत तर ते तुमचे टोटल एक स्प्रिंट बॅकलॉग झाले. आलं का लक्षात? म्हणजे टोटल रिक्वायरमेंट
BA कडे असतात नंबर ऑफ रिक्वायरमेंट, मग त्याला तो छोट्या छोट्या ग्रुपमध्ये कन्सिडर करतो आणि हाय प्रायोरिटी तुमच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्या करंट स्प्रिंटमध्ये ऍड करतो. तर हे जे बंच ऑफ रिक्वायरमेंटचे ग्रुप होत आहेत तुमच्याकडे, त्याला बोलायचं तुमचा स्प्रिंट बॅकलॉग. ठीक आहे, काहीच कन्फ्युजन होत आहे का कुणाला? काही क्लिअर आहे का पॉइंट? Yes, Megha. येस मॅम. ठीक आहे, तर आपण आजच्यासाठी एवढेच टॉपिक बघूया. आपण व्ही मॉडेल बघितलेला आहे. व्ही मध्ये तुम्हाला जर जास्त लक्षात येत नसेल तर ते तीनही मॉडेल तुम्ही स्किप करू शकता गाईज. ठीक आहे, ते आपल्याला मी तुम्हाला नेहमी नेहमी तेच सांगत आहे की ते 3 इम्पॉर्टंट नाही आहेत. यानंतर आजपासला जो पार्ट स्टार्ट झाला आहे अजाईल आहे, अजाईल नंतर काही एन्व्हायरमेंट्स आहेत, हे आपल्यासाठी पार्ट 1 मध्ये IMP आहे. आणि याआधी आपण SDLC आणि SQA हे 2 पॉइंट बघितलेले आहेत. ते एक इम्पॉर्टंट टॉपिक होते. त्यानंतर अजाईल असणार आहे. अजाईल मध्ये खूप सारे फॅक्टर्स आपण शिकणार आहे, आणखी काही टर्म्स शिकणार आहे, काही मीटिंग्स बघणार आहे. तर हे सगळं आपल्याला अजाईल मध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर एन्व्हायरमेंट बघणार आहे. डेव मध्ये 2 टाइप ऑफ टेस्टिंग बघणार आहे. SIT मध्ये आपण फंक्शनल नॉन फंक्शनल मध्ये कमीत कमी 10-15 टाइप ऑफ टेस्टिंग अशा बघणार आहे डिफरंट. तर ते आपल्यासाठी IMP असणार आहे. ठीक आहे, आपण त्याला जास्त फोकस करा. आजसाठी आपण अजाईल इथेच थांबूया. एकाच दिवशी जास्त कंटेंट घेतले तर कुठेतरी जाऊन कन्फ्युजन होईल. तर तुम्ही फ्रेमवर्क पर्यंत चांगलं समजून घ्या. त्यानंतर आपण जे प्रॉडक्ट बॅकलॉग, स्प्रिंट बॅकलॉग बघितले तर त्याला आपण परत उद्या रिवाइज करूया. ठीक आहे, तुम्हाला एवढं क्लिअर आहे आता की अजाईल काय आहे, एक फ्रेमवर्क आहे, व्हॅल्यू ड्रिव्हन फ्रेमवर्क आहे. हो मेघा.